उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी यावेळेला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी करण्यात आलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याचं काँग्रेसने आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि याच पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। मीनाक्षी, सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय, काय नेमका यामागचा तपशील आहे? फक्त बारामती पोटनिवडणुकी संदर्भात या फोन कॉलमध्ये चर्चा झाली आहे की आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी चर्चिल्या गेलेल्या असू शकतात? मीनाक्षी, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? निश्चितच अजिंक्य, कारण बारामती पोटनिवडणूक येत्या काही दिवसांवरतीच आहे आणि असं असताना सध्याच्या घडामोडी घडत आहे हे सगळेच चित्र पाहत असताना मात्र बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता कमी पाहायला मिळते। खरं तर काल रात्री अशी माहिती समोर येते की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे सर्वे आहेत उद्धव ठाकरे यांना काल फोन केला होता आणि आपल्याला बारामतीमध्ये पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी देखील सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे फोनद्वारे केलेली आहे। अशी देखील माहिती आहे की सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी देखील सुनेत्रा पवार यांच्या आधी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासाठी ही मागणी देखील केलेली माहिती सध्या येत आहे समोर। असं असताना मात्र महाविकास आघाडीतले घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी आपली उमेदवारी देण्याची जी माहिती आहे ती समोर आणलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की ज्या निवडणुकीसाठी देण्यात येणारे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या मुलाखती देखील मुंबईतल्या टिळक भवन इथल्या कार्यालयात झालेला आहे काँग्रेसच्या आणि येत्या काळामध्ये निश्चितच या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे। मात्र उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये असताना मात्र आता कोणाला पाठिंबा देतात याकडे प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण मात्र आता बारामती पोटनिवडणूक येत्या काही दिवसांवरती असताना 6 तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार आहेत, आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे सोबत असतील। मात्र उद्धव ठाकरेंकडे करण्यात आलेली पाठिंब्याची मागणी याकडे आता उद्धव ठाकरे कशा पद्धतीत आपली भूमिका घेतात, आपल्या पक्षाच्या वतीनं कोणाला निश्चितच पाठिंबा देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तर स्पष्टपणे सांगितलंय की ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही। ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांच्याकडनं सुद्धा अशीच काहीशी भूमिका सातत्यानं समोर येताना दिसतेय। अजून अधिकृतरित्या ठाकरे सेनेकडनं सांगितलं जरी गेलेलं नसलं तरी हे दोन पक्ष ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनुकूल असल्याचं दिसतंय। मग काँग्रेसच्या बाबतीत हे दोन पक्ष कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांचं मन वळवतील का या एका मुद्द्यासाठी, आणि त्याच अनुषंगानं सुनेत्रा पवारांनी हा फोन उद्धव ठाकरेंना केला असू शकतो का? काय नेमकं त्याबद्दल वाटतं? निश्चितच, कारण बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ज्यावेळी अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर ही जागा रिक्त झालेली आहे आणि या जागेसाठी आपण पाहतोय सुनेत्रा पवार ह्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे त्यांना बिनविरोध ही निवडणूक लढवता यावी यासाठी त्यांना पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी फोन केलेला आहे काल रात्री। सोबतच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांची या सगळ्याच निवडणुकीला पाठिंबा मिळावा, ताकद मिळावी अशी देखील मागणी केलेली आहे। सध्या जर आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सुरुवातीला सुप्रिया सुळे यांनी आम्ही उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका आपल्याला स्पष्ट पाहायला मिळाली। पण मात्र याच महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस हा घटक पक्ष आहे आणि याच घटक पक्षाकडनं आता उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि तशी तयारी देखील काँग्रेसकडनं सुरू केलेली आहे।
सुरुवातीला जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये या मुलाखती ज्या आहेत उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये 2-3 दिवसापूर्वीच पार पडलेल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, सोबतच उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांची तिथे मोठ्या प्रमाणात ताकद राहावी आणि ही संपूर्ण निवडणूक आपण लढावी यासाठी उद्धव ठाकरेकडे त्यांनी आता या सगळ्याच निवडणुकीला पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे निश्चितच या दोन्ही गोष्टी आपण पाहतोय की यामध्ये उद्धव ठाकरे यांची काय प्रामुख्यानं भूमिका असणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं काय नेमकं याबाबत स्पष्टीकरण देण्यात येतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राहिलेलं आहे. अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.